नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचं जी गेल्या वेळी पाहिली होती उत्थान सुत्त पाहिलं होतं. आज आपण चंदा थेरी यांच्याबद्दल आज माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये माहिती अशी आहे की चंदा थेरी तुम्हाला खुद्द निकायमध्ये जी इतर जे 18 ग्रंथ आहेत त्यातलं एक थेरी गाथा म्हणून आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही कथा तुम्हाला भेटेल. अठ्ठकथा पाहिजे तर सेम अठ्ठकथेमध्ये जाऊन तुम्हाला ही चेक करावं लागेल. तर चंदा थेरीची माहिती अशी आहे की ह्या थेरीने पूर्वीच्या आणि बुद्धांच्या काळामध्ये त्याचा जन्म झाला होता आणि त्या जन्मगिरण्यामध्ये तिने अनेक पुण्यकर्म जमा केले होते आणि ती निर्वाणाच्या मार्गावरती मार्गस्थ होती. अशा काळामध्ये म्हणजे अनेक पारमिताच्या मोस्ट ऑफ द पारमिता पूर्ण झाल्या होत्या आणि अशा पारमिता पूर्ण करत 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 ती हळूहळू एका बुद्धापासून दुसऱ्या बुद्धापासून तिसऱ्या बुद्धाचा तिचा प्रवास चालू होता. आणि ह्या बुद्धांच्या काळामध्ये म्हणजे भगवान बुद्धांच्या काळामध्ये तिचा जन्म झाला. तो एका ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये झाला. या जन्म झाल्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे काय जशी ती वयामध्ये येत होती हळूहळू जशी जी मोठी होत होती तसं तिच्या घरातले एक एक व्यक्ती म्हणजे तिचे नातेवाईक जे आईवडील सगळे हे मरण पावत होते. त्यांच्या घरामध्ये एक अहिवात रोग नावाचा जो प्राणघातक रोग हा निर्माण झाला आणि उद्भवला आणि त्याच्यामुळे तिचे सर्व नातेवाईक एक एक करून मरून गेले. तर अशा प्रकारे जी श्रीमंतीमध्ये ती जगत होती त्या श्रीमंतीमध्ये अचानकपणे तिचं घरीमध्ये प्रॉब्लेम झाला आणि ती दारोदारी एक कपडा म्हणजे कापडी पिशवी घेऊन ती दारोदारी भीक मागत होती. अशा प्रकारे भीक मागत तिचे दिवस कंठीत चालले होते, दुःखी होती. आणि अशा वेळी ती एकदा पटाचारा थेरी यांच्याकडे जाते. म्हणजे त्यांच्याकडे भिक्षा मागायला जावं समजूया की तिकडे जात असताना त्या पटाचारा थेरीला तिला दया येते आणि ती तिला जीव खाऊ घालते. तिच्या म्हणजे ही पटाचारा थेरी आपण मागच्या लेसनमध्ये पाहिलं येतं 10वीचं लेसनमध्ये गेलं तर मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी आपण तो व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला पटाचारा थेरीची संपूर्ण माहिती भेटेल. नसेल भेटेल तर मी या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक टाकतो. तर पटाचाराच्या आचारसंहितेपासून ती आचारसंहिता पाहून ती खूप प्रसन्न झाली. तिथे दिनचर्या पाहून ती प्रसन्न झाली आणि ती तिथेच राहू लागली. आणि पटाचारा थेरीने पण तिला आपला धम्म सांगायला सुरुवात केली. ती ऐकून ती प्रसन्नचित्त झाली आणि संसाराबद्दल ज्या प्रती तिला वैराग्य निर्माण झालं आणि तिने पटाचारा थेरीला प्रवज्या द्यावी अशा प्रकारे विनंती केली आणि त्या प्रवज्या घेऊन तिने पटाचार्यांनाही तिला प्रवज्या दिली. प्रवज्या घेऊन तिने थेरीच्या म्हणजे विपश्यना साधना करून हळूहळू ती पूर्वजन्मी विपश्यना करून पूर्वजन्मीचे जे काही संचित होतं त्याच्यामुळे तिला तिचं ज्ञान थोड्याच वेळामध्ये तिचं ज्ञान परिपक्व झालं आणि तिला लवकरच 4 पटिसंभिदा ज्ञान प्राप्त झाले. पटिसंभिदा ज्ञान म्हणजे काय असतं ते आधी समजून घ्या. 4 पटिसंभिदा ज्ञान. पटिसंभिदा म्हणजे तुकडे करून जाणणारी प्रज्ञा किंवा विश्लेषणात्मक ज्ञान किंवा भेदक अंतर्दृष्टी सूक्ष्म विवेचनात्मक समज म्हणजे पटिसंभिदा याचा अर्थ. डिस्क्रिमिनेटिव्ह विजडम, ॲनालिटिकल नॉलेज, पेंट्रेटिंग इन्साईट, सबटेल अँड डिटेल अंडरस्टँडिंग. खूप खोलवर जाऊन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं म्हणजे पटिसंभिदा. त्यातल्या 4 पटिसंभिदा ज्ञान झालं. 4 पटिसंभिदा कुठलेले आहे? अर्थपटिसंभिदा म्हणजे अर्थाचे विश्लेषण, ॲनालायझिस ऑफ मिनिंग. धम्मपटिसंभिदा म्हणजे धर्म किंवा तत्व यांचे विश्लेषण, ॲनालायसिस ऑफ फिनॉमिन ऑर डॉक्ट्राइन. निवृत्तीपटिसंभिदा म्हणजे भाषेचे किंवा शब्दांचे विश्लेषण, ॲनालायसिस ऑफ लँग्वेज अँड एक्सप्रेशन. पटिभान संभिदा म्हणजे पटाईत बुद्धी, स्फूर्तिजन ज्ञान, रेडी विथ इन्स्पिरेशनल नॉलेज. अशा प्रकारच्या ह्या 4 पटिसंभिदा आहेत आणि त्याचे नॉलेज त्याला
त्या चंदाला झालं आणि ती अर्हत तिने लवकरच प्राप्त केले. तर तिने ह्या 4 पटी संविधानाच्या मार्फत किंवा इतर जे जन्मांमध्ये तुम्ही जे पुण्य पारमिता पूर्ण करते ह्या बुद्धांच्या काळामध्ये आली होती. त्या बुद्धांच्या काळामध्ये तिला अहंतपद प्राप्त झालं. तर समजून घ्या की थेरी गाथा किंवा थेर गाथा जे काय आहे ह्याच्यामध्ये त्या थेरांचं किंवा त्या थेरींचं मनोगत व्यक्त करण्यात आलेलं आहे. जे तुम्हाला 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 5-6 ओळींमध्ये त्यांचं मनोगत व्यक्त झालेलं आहे. हे सर्व तुम्हाला समजण्यासाठी काय अभ्यास करावा लागतो, तो अठ्ठकथांचा. जेव्हा तुम्ही अठ्ठकथा अभ्यासनासाठी प्रयत्न करा, जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला ह्या थेरींचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये विरघळलेलं दिसलेलं समजून येतं. त्या 5-6 गाथांचं विश्लेषण अठ्ठकथेमध्ये असतं. तर आपल्याला इथे साधारणतः 5 गाथा दिलेल्या आहेत तिच्या चंदा थेरींच्या. तर त्या आपण आज अभ्यासणार आहोत. मोठा लेसन नाही, छोटाच लेसन आहे. तर पहिलं काय लिहिलेलं आहे तिने म्हणते काय, दुग्गताहं पुरे आसीम विधवाच अपुत्तिका विनामित्तेहि ज्ञातीहि भट्टचोळस नाधिगम. म्हणजे मी पूर्वी खूप दयनीय अवस्थेत होते. मुलबाळ नसलेली, विधवा असल्यामुळे आणि मित्र किंवा नातेवाईक नसल्यामुळे मला ना अन्न मिळवते ना वस्त्र. हे आपण सुरुवातीला चेक केलं की जेव्हा ती जन्म झाला त्यानंतर त्यावेळेस सदन कुटुंबामध्ये तिथून हळूहळू त्या कुटुंबातले एक व्यक्ती मरण पावू लागले. हे नातेवाईक मरण पावले. त्यामुळे तिला कोणी नव्हतं. तिला मुलबाळ मुलबाळ नव्हते. तिचा पती मेला होता आणि ती खूप दयनीय अवस्थेत होती. आणि अशा वेळी तिला कुठलंही खाणं भेटत नव्हतं, ना वस्त्र मिळत होते आणि ती भिकाऱ्यासारखं आयुष्य जगायला लागली. हे तिनं पहिल्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पत्तदंडच्च गन्नित्वा भिक्कमाना कुलाकुलं सितुन्नेहे च दय्यती सत्तवस्सानि चारिहं. म्हणजे मी एक वाटी आणि एक काठी घेऊन घरोघरी भीक मागत फिरले. जसं तिला काही भेटत नव्हतं, मग आता अन्न वस्त्र कुठे भेटत नव्हतं म्हणून तिने भीक मागायला सुरुवात केली. 7 वर्ष मी भटकत राहिले. सत्तवस्सानि चारिहं म्हणजे 7 वर्ष ती जवळपास अशा प्रकारचं आयुष्य कंठित होती, भीक मागत होती. घरोघरी जाऊन ऊन आणि थंडीने भाजले गेले. म्हणजे वर्षाचे 12 महिने पकडून त्याच्या मनामध्ये ती फक्त तीच करत होती. फक्त घरोघरी जायचं, भीक मागायचं आणि ते आपलं दिवस कसं तरी कंठित करत होती. भिक्कुनी पुनदिस्वान अन्नपानस्सलाभिनी उपसंगमं अवोच्च पब्बचं अनागारियं. म्हणजे मग मी एका भिक्खुनीला अन्न आणि पाणी घेताना पाहिले. तिच्या जवळ जाऊन मी म्हणाले, मला प्रवज्या द्या. आता ही आपण पाहिलं की सुरुवातीला स्टार्टिंगच्या म्हणालो की ती पट्टाचारा थेरीकडे गेली. त्या थेरीकडे ते जेवण बिवून मागायला तिचं संपूर्ण दिनचर्या पाहून, तिचं संपूर्ण आयुष्य पाहून म्हणजे धम्मकथा ऐकून ती प्रवज्या घेण्याचं उत्सुक झाली. तिथे ही सांगितलेलं आहे की एका भिक्षूनं तिने पाहिलं, अन्नपाणी जेवण घेतलं, तिच्याकडचं सगळं जे काही व्यवहार होता चांगला तो पाहून ती तिच्याकडेच राहू लागली. आणि त्यानंतर तिचा धर्मोपदेश ऐकून तिला संसाराबद्दल वैराग्य निर्माण झालं आणि तिने प्रवज्या घेतली. साच मग अनुकंपाय पब्बाजेसी पटाचारा ततो मग ओवदित्वान परमध्ये नियोजयी. म्हणजे माझ्याबद्दल सहानुभूती वाटल्यामुळे पटाचाराने मला प्रवज्या दिली. त्यानंतर मला उपदेश देऊन तिने मला अंतिम ध्येयासाठी प्रोत्साहित केले. यू मस्ट हॅव सम गाईड. तुम्हाला कोणतरी गाईड असला पाहिजे, टीचर असला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला ह्या मार्गावरती जो निब्बाणाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे त्या मार्गावरती आरूढ व्हायला कुठल्या तरी टीचरची तुम्हाला गरज असते. शास्त्राची गरज, शास्त्र तर आहेतच, पण त्यांचे जो भिक्खू संघ आहे किंवा इतर जो व्यक्ती आहे की तो प्रेरणादायक व्यक्ती आहे त्याच्याकडून तुम्हाला प्रेरणा घेऊन त्या मार्गावर स्वतःहूनच चालायचं असतं. जसं इथे सांगितलं आहे, त्या पटाचाराला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली म्हणून त्यांनी पटाचार थेरींनी तिला प्रवज्या दिली आणि तिला अंतिम ध्येयासाठी प्रोत्साहित केली. म्हणजे निब्बाणाच्या मार्गावरती घेऊन जाण्यासाठी तिला प्रोत्साहित केलं.
तस्साहं वचनं श्रुत्वा अकासिं मनुशासनी अमोघो अय्यावो वादो ते विजम्मी अनासवा. तस्साहं वचनं श्रुत्वा म्हणजे तिचे बोल ऐकल्यानंतर अक्कासिं अनुशासनी मी तिची आज्ञा पाळली. अमोघो अय्यावो वादो ते वज्जामी अनासवाती त्या देवीचा उपदेश व्यर्थ गेला नाही. त्रिविद्येमध्ये पारंगत होऊन मी आता सर्व दोषांपासून मुक्त झालेले आहे. त्रिविद्या कुठली? उभे निवासन, दिव्यचक्कू आणि आसौखय. उभे निवासून सती म्हणजे नाना पूर्वजन्माचे स्मरण करण्याची क्षमता. दिव्यचक्कू नाना म्हणजे दिव्य दृष्टी, भविष्य आणि वर्तमान पाहण्याची क्षमता निर्माण झाली. आसौखय ज्ञान म्हणजे आसवांचं नाव निर्माण प्राप्त करण्याची क्षमता निर्माण झाली तिच्यामध्ये. तिचं काय आलं? तत्साहं वचनं श्रुत्वा तिचं बोलणं ऐकल्यानंतर अकासी अनुशासनी मी तिची आज्ञा ती गुरु जे काय सांगत होतं ते तिने फॉलो केलं. लक्षात घ्या, इथे खूप महत्त्वाचा शब्द आहे की मी तिची आज्ञा पाळली. म्हणजे गुरुने जे जे काही सांगितलं, जे जे तिचं हिताचं होतं ते तिने फॉलो केलं, तिने आज्ञा पाळली. अमोघो अय्यावो वादो ते विजामी अनासव त्या थेरीचा उपदेश व्यर्थ गेला नाही. म्हणजे तिने जे काय सांगितलं ते काय व्यर्थ गेलं नाही. त्रिविद्येमध्ये मी पारंगत झाले. त्रिविद्या म्हणजे ही आता उभे निवासन, दिव्यचक्षु, आसौखय म्हणजे पूर्वजन्माचे स्मरण करण्याची क्षमता, दिव्य दृष्टी म्हणजे भविष्य आणि वर्तमान पाहण्याची क्षमता आणि आसौखय म्हणजे आसमानचा नाश, लोभ मोह दोष हे सर्व आसव आहेत आपले, त्यांचा नाश तिने केला. म्हणजे निर्वाण प्राप्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये प्राप्त झाली. मी आता सर्व दोषांपासून मुक्त झाले आहे. म्हणजे आता तिच्यापुढे कुठलाही दोष राहिला नाही. जे आता आपण बोललो की लोभ मोह दोष हे जे आपले काय आसव आहेत, म्हणजे हे काय दोष आपल्यामधले ते सर्व तिचे नष्ट झाले, ते मुक्त झाले. म्हणजे निर्वाण प्राप्त झाले, तिला निब्बाण प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे ही चंदाथेरी आपलं मनोगत व्यक्त करते या 5 गाथांच्या मार्फत. तुम्हाला ही स्टोरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर संयुक्त म्हणजे सुत्तपिटकाचे 5 भाग, खुद्दक निकायचे 18 पंथातला भागातले हा एक ग्रंथ थेरी गाथा. याच्यामध्ये तुम्हाला ही कथा तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे पाहून घ्या की कशा प्रकारे एक 7 वर्ष एक बाई भीक मागत फिरत राहिली, दारोदारी. तिला कुठेही मुक्ती भेटत नव्हती, पण तिच्या पारमिता जवळपास पूर्ण होत्या. तिने पुण्य संचय केलं होतं. मागच्या बुद्धांच्या काळापासून ते ह्या बुद्धांच्या काळापर्यंत तिने आपलं पुण्य संचय केलं. ती निब्बाणाच्या मार्गावरती होती. फक्त काही तिला उपदेश करण्याचा गरज होता, काही गुरुची गरज होती. ते गुरु तिला पटाचार थेरी भेटले आणि ते पटाचारानं पण तिच्यावरती सहानुभूती बाळगून तिला कुठलाही, म्हणजे ती गरीब आहे, श्रीमंत आहे, भीक मागणारी आहे, कोण इतर आहे, असा कुठलाही भेदभाव न करता तिला धम्मोपदेश दिला. त्या उपदेशामुळे तिच्या मनामध्ये संसाराबद्दल वैराग्य जागले आणि तिने प्रवज्जा घेतली. प्रवज्जा घेऊन तिने पुढे जाऊन अहर्त प्राप्त केलं, निर्वाण प्राप्त केलं, निब्बाण प्राप्त केलं. तर अशा प्रकारची थेरी म्हणजे ते दुःखमुक्त झाले. त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतलं विथ द हेल्प ऑफ टीचर. तर तुम्हाला प्रत्येकाला गुरुची आवश्यकता असते. गुरु नसल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी त्या मार्गावरती जो गुरु सांगेल, ज्या पद्धतीने गुरु सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः जर चाला गेलं तर नाही जमणार तुम्हाला. यू मस्ट हॅव सम ट्रेनिंग. तुमच्याकडे कोणतरी टीचर असलंच पाहिजे जो या मार्गावर घेऊन जाणार. पुढे त्याच्यामध्ये एक शब्द होता कुठली, तुझ्याकडून प्रोत्साहन घेऊन मी. म्हणजे प्रत्येकजण कोण ना कोण तुम्हाला पुश करत असतो पुढे जायला, निब्बाणाच्या मार्गावर जाण्यासाठी पुश करत असतो. त्या पुशची म्हणजे त्या साथीची खूप गरज असते. तर तुम्ही सर्वांनी ह्या मार्गावरती चालण्यासाठी जो तुम्हाला योग्य वाटेल अशा गुरुच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहा आणि या निब्बाणाच्या मार्गावरती आरूढ हो. लवकरच निर्वाण प्राप्त करा. अशा प्रकारची मंगल मारित्री व्यक्त करतो. आजचा ही जी कविता आहे जास्त मोठी नाही, छोटीच आहे. त्यामुळे आजचं जी ही कविता आहे आणि इथेच संपते असं जाहीर करून
आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलमैत्री व्यक्त करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटच्या वेळी म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्ही जसं पाहिलं की पाली सुत्त त्याचा मराठी अर्थ तुम्ही पाहिला, त्यानुसारच मी शेवटलाही व्हिडिओच्या हे सर्व पूर्ण एकत्र देणार आहात. तर आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला सर्वांना समजला असेल. आजची कविता छंदा थेरीबद्दल तुम्हाला माहिती भेटली असेल, ही मी गृहीत धरतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. आपल्याला विनंती आहे की जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, प्लीज मला कमेंट करून सांगा की आपल्याला हे शैक्षणिक व्हिडिओ कसे वाटतात. काही बदल करायचा असेल किंवा लँग्वेज अजून सॉफ्ट ठेवायची असेल तर तेही सांगा मला. त्यानुसार मी आपण बदल करू आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून आजचा ही कविता आहे इथेच संपल्याचं जाहीर करतो. नमो बुद्धाय.